नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रावर मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मुंबई जाम केली नाहीये, मुंबई जाम झाली आधीच ठरलेलं होतं, त्याची खबरदारी सरकार किंवा संबंधितांनी घ्यायची आवश्यकता होती, अंबादास दानवे यांचं प्रतिपादन। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र तपासणीसाठी सिल्लोड येथे आले असता सिल्लोडमध्ये किरीट सोमय्या यांना दाखवले काळे झेंडे। आता बघूया सविस्तर बातम्या। जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मुंबई जाम केली नाही, मुंबई जाम झाली आहे आधीच ठरलेलं होतं, त्याची खबरदारी सरकार किंवा संबंधितांनी घ्यायची आवश्यकता होती, असं प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केलंय। तर यावेळी त्यांनी भाजप आमदार संजय केनेकर यांच्यावरती टीका केली आहे। मुंबई जाम केली नाही, मुंबई जाम झाली असेल, परंतु हे आंदोलन 4 महिन्यापूर्वी ठरलेलं आहे। मराठा बांधवांची शक्ती काय, ताकद आहे ही सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आपसुकच मुंबईमध्ये वेगवेगळ्या व्यवस्थेवर ताण पडलेला असू शकतो, परंतु याची खबरदारी आधीच सरकार किंवा जे कोणी संबंधित मंडळी त्यांनी घेण्याची आवश्यकता होती। परंतु भाजपच्या बऱ्याचशा नेत्यांनी असाही आरोप केलेला आहे, विरोधी पक्षांनी म्हणा किंवा विरोधातील तुमच्या युतीतील काही नेत्यांनी हे आंदोलन करायला लावलं होतं, त्याचा परिणाम राज्याला भोगावा लागतो आणि राजकीय दुश्मनी काढण्याचं एक साधन आहे। असं कोण म्हटलं भाजपचं? असे भाजपचे बरेचसे नेते बोलत आहेत। किंवा एवढंच काय तर भाजपचे आमदार संजय केनेकर हे म्हटले की शरद पवारांचा हा सुसाईड बॉम्बर आहे म्हणतो। संजय केनेकरचा जीव कुठं, शरद पवार कुठे, त्याचं कोणावर रिॲक्शन द्यायची हे पण पाहावं लागेल। दुसरीकडे सुप्रिया सुळे तिथे भेटायला गेला त्यावेळेस त्यांच्यावर आंदोलन चालून गेले आणि त्यानंतर बॉटल देखील फेकण्यासाठी फेकली असेल। त्यांनी आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत एवढं नक्की आहे, परंतु त्याच्यातून फार सुप्रिया सुळेंना विरोध झाला अशातला म्हणजे सुप्रिया सुळे त्या ठिकाणी आंदोलन पाठिंबा द्यायला आले। मला असं वाटतं जे पाठिंबा द्यायला येतं त्याच्याशी आपण सगळ्यांनीच सामंजस्याने आणि व्यवस्थित वागलं पाहिजे असं माझं तरी मत आहे। भाजप केंद्रामध्ये भाजप आणि राज्यामध्ये देखील भाजप असताना आरक्षणाचा मुद्दा निघाला त्यावेळेस भाजपचे लोक म्हणतात की शरद पवारांची भूमिका काय सांगितलं पाहिजे, तर त्यावर सुप्रिया सुळे म्हणतात की 250 आमदार असून देखील तुम्ही शरद पवार केंद्रबिंदू आहे असं म्हणतात। बरोबर आहे ना, तुमची मेजॉरिटी राज्यात आहे, तुमचे तब्बल 230 का 35 आमदार आहेत, देशात तुमचे 300च्या 350 तुमच्या आघाडीला मतं पडतात। तुम्ही शरद पवार काय म्हणतात? शरद पवारजींनी 4 खासदार आणि 5-6 खासदार आणि 10 आमदार, यातलं मत काय घ्यायची आवश्यकता? तुमचं बहुमत आहे, त्याच्या बळावर ह्या मराठा बांधवांच्या भूमिका तुम्ही मान्य केल्या पाहिजे। किरीट सोमय्या हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र तपासणीसाठी आले असता सिल्लोडमध्ये त्यांना दाखवले काळे झेंडे। पोलिसांनी वेळेतच या आंदोलकांना धरपकड करत ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माध्यमांशी संवाद साधलाय। बनावट जन्म प्रमाणपत्र बांगलादेशी यांची घुसखोरी असं सोमय्या यांनी आरोप केलेत। अर्ज पुरावे सह दिले आहे। एक समिती नेमण्यात आली आहे, त्या समितीच्या अधिकाऱ्यांची पण आता माझी भेट होत आहे। पुराव्यासह की काय त्रुटी होती, काय बनावट केली, खोटे कागदपत्र दोन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही सगळे अर्ज पुन्हा चालणार आणि ज्यांनी बनावट केली आहे त्या सगळ्यांनावर आरोपपत्र ठेवले जाणार। तुमची मोहीम वेगळी आहे, त्याला शुभेच्छा। माझी मोहीम ही आहे की ज्यांनी खोटे कागदपत्र दाखवून, ज्यांनी बनावटी शपथपत्र दाखल करून जो 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा, आधार कार्डवर एक जन्मतारीख आणि जन्माचा दाखला दुसरा जन्मतारखेचा मागितल्या, हे सगळे आरोपी आहेत। त्यांनी फोर्जरी केली आहेत,
त्यांनी चिटिंग केली आहे, बनावट केली आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. राहिली गोष्ट की बाबा तो इतके वर्ष इथे राहतोय तर त्याच्याकडे जर जन्म प्रमाणपत्र नाही, त्याच्याकडे त्याचा डिरेक्ट ब्लड रिलेटेड फॅमिली मेंबर तर कोणाकडे जन्म प्रमाणपत्र नाही, तर ते चौकशी पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यात करावी लागणार. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळू शकत नाही अशांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज मागवण्याचं आवाहन करण्यात आलंय. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळू शकत नाही अशांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज मागवण्याचे वेळापत्रक याप्रमाणे निश्चित झालंय, असं सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण दत्तात्रय वाघ यांनी कळवलं आहे. इच्छुक अर्जदारांनी संकेतस्थळावरती अर्ज करायचा आहे. त्यासाठी 12वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या, पदवी व पदवी उत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांनी दिनांक 1 ते 18 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा. अर्ज छाननी दिनांक 19 ते 24 सप्टेंबर या कालावधीत होईल. पहिली निवड यादी दिनांक 25 रोजी जाहीर होईल. त्यानुसार दिनांक 6 ऑक्टोबर पर्यंत प्रवेशासाठी अंतिम मुदत असेल. तर रिक्त जागेवरती प्रवेशासाठी दुसरी यादी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल. दुसऱ्या निवड यादीतील प्रवेशासाठी दिनांक 17 ऑक्टोबर ही अंतिम मुदत असेल. खुलताबाद येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा शेख मुंतिजोबुद्दीन जरजरीजर बक्ष यांच्या उरुसाला रविवारी संदल मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. यानंतर समाजामध्ये शांतता राहावी याकरता प्रार्थना करण्यात आली आहे. खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुंतिजोबुद्दीन जरजरीजर बक्ष यांच्या उरुसाचं यंदाचं 739वं वर्ष असून या उरुसाची परंपरा 5 सप्टेंबर रोजी ईद मिलादच्या दिवशी होणार आहे. हजरत ख्वाजा शेख मुंतिजोबुद्दीन जरजरीजर बक्ष यांच्या उरुसाच्या संदल मिरवणूक हजरत ख्वाजा बुरानुद्दीन गरीब यांच्या दर्ग्यातून दुपारी 4 वाजता सुरू झाली. संदलमध्ये ढोल ताशा बँड पथकांनी परिसर दणाणून गेला. या मिरवणुकीतील बँड पथकाने जुन्या देशभक्तीपर गाणी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला. संदल मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाविकांनी गर्दी केली होती. संदल मिरवणुकीत दारुगोळ्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी उरुस व्यवस्था समिती तथा दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, नगर परिषदाचे मुख्य अधिकारी तथा उरुस व्यवस्था समितीचे सचिव समीर खालील शेख, उरुस व्यवस्था समितीचे सदस्य तथा दर्गा कमिटीचे उपाध्यक्ष इम्रान जागीरदार, शेख मुबशरुद्दीन, शेख युसुफुद्दीन, चिरागुद्दीन, माजी नगरसेवक मुजिबुद्दीन, हफीजुद्दीन, माजी उपनगर अध्यक्ष मोहम्मद नईम बक्ष, कैसरुद्दीन, दर्गा कमिटीचे सचिव मोहम्मद मतीन जागीरदार, शेख कामरुद्दीन, शेख मोहम्मद अब्रार, शेख हबीबुद्दीन, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास गोरे, शरफुद्दीन मोहम्मद रमजानी, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे, जितेंद्र बोचरे, व्यवस्था सहाय्यक अंकुश भराड, संतोष भालेराव, नगर परिषदांचे पाणी पुरवठा कर्मचारी अशोक भंडारे, कासिम बेग, इरफानुद्दीन, भानुदास सोनवणे, शुभम देवकर, युसुफ बेग, फेरोज बेग यांच्यासह कर्मचारी व गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी के गवळी, बीट जमादार शेख जाकीर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे पोलीस प्रशासनाची मोठ्या प्रमाणात तयारी आहे. साधारणतः 3 आठवडे हा उर्स बंदोबस्त चालतो आणि त्यासाठी एकूण 45 अधिकारी आणि 300 अंमलदार आणि 250 होमगार्ड त्या सर्व बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. वाहतुकीचं नियोजन केलं आहे. जो धुळे सोलापूर महामार्ग आहे त्यावरची दर वाहतूक 15 दिवसाकरता त्याचं डायव्हर्जन केलं आहे. त्याबाबतचं नोटीस सुद्धा दिलेलं आहे. आजपासून संदल मिरवणुकीपासून उर्स बंदोबस्त सुरू होत आहे आणि येणाऱ्या 3 आठवड्यात बंदोबस्त चालू. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आज हजरत ख्वाजा मुंतिजुद्दीन शेख जरजरीजर बक्श रहमतुल्लाह का हम 739वां उर्स बड़ी धूमधाम से मना रहे हैं. और आज संदल शरीफ जो है तो हजरत ख्वाजा बुरानुद्दीन गरीब रहमतुल्लाह की दरगाह से निकल चुका है. 4 बजे और रात 11 बजे दरगाह शरीफ के ऊपर जो है चढ़ाया जाएगा. उसके लिए जो तो दरगाह कमेटी की तरफ से जो है तो आने वाले ज़ायरीन के लिए बसेस का, रहने का, पानी का, साफ सफाई का सभी इंतजाम किया गया है. अभी आज ख्वाजा शेख मुंतिजुद्दीन जरजरीजर बक्श रहमतुल्लाह का संदल शरीफ बाबा बुरहान से निकल के रात को 11 बजे दुनिया की दरगाह में पहुंचेगा. उसके बाद रात को 1 बजे जो है तो खवाली चालू होंगी. और कल जो है तो VIP प्रोग्राम रहेगा वो 8 से 9 बजे के अंदर गेस्ट हाउस में रहेगा. उसके बाद
अगर ख्वाजा शेख मुमताज बदरी जरदारी दरबार रहमतुल्लाह है कि वहाँ पे 1 बजे चिरागन की फातिहा होंगी। शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तांसाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा एडियन गणेशा. या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात. या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा. या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा. सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ एडियनवर प्रसारित करण्यात येतील. यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील. तर वाट कसली बघताय? त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक. विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813. कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही.
कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त महंत नागराज बाबा कपाटे यांच्या प्रसन्नतेने भोपे पुजारी महानुभाव समाजाच्या वतीने भव्य रथ शोभायात्रा व दुचाकी रॅलीचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. घाणेगाव येथून या रथयात्रा व दुचाकी रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. घाणेगावातून निघालेली ही रथयात्रा रांजणगाव येथील संत सावता महाराज मंदिर मार्गे बजाज नगरात पोहोचली. या रथाचं विविध ठिकाणी पूजन करण्यात आलं. बजाज नगरातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव श्रीकृष्ण मंदिर व दत्तधाम मंदिरात रथ व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमेचं भावपूर्ण पूजन करण्यात आलं. दत्तधाम मंदिरातील सदर भक्तांनी भजन करून आरती केली. त्यानंतर भक्तांसाठी चहा पाणी व पोह्यांचा अल्प उपहार ठेवण्यात आला होता. त्यानंतर शोभायात्रेत गवळणी, भजनी, महिलांची फुगडी, मुलं मुली तसेच पुरुषांनी देखील सहभाग घेतला होता. यानंतर शोभायात्रा शहरात मार्गस्थ झाली. क्रांती चौकात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रथ व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचं सर्व सद्भक्तांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर पैठण रोड येथील श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमात रथयात्रा व दुचाकी रॅली सर्व संत महंतांच्या उपस्थितीत महाप्रसादाने सांगता करण्यात आली. संयोजक मुनिश्री सुदर्शन शास्त्री नागराज बाबा कपाटे महानुभाव व तपस्विनी रोहिणीताई शास्त्री कपाटे महानुभाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रथयात्रात व रॅलीत भोपे पुजारी महानुभाव समाजाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभाकर आप्पा भोजने, श्री क्षेत्र पांचाळेश्वर जिल्हा बीडचे अध्यक्ष रवींद्र कोठी, श्री क्षेत्र
क्षेत्र जाळीचा देव जिल्हा बुलढाणा येथील संस्थानचे पुजारी सुधाकरराव उदभरे, राजू उदरभरे, अरुण पुजारी वरणगाव जिल्हा जळगाव, घाणेगावचे माजी सरपंच अंकुश काळवणे, 45 वर्षे माजी सरपंच समाधान उदरभरे, कृष्णराज दर्यापूरकर, मोहनराव चोरमारे, विकास मल्ले, भास्कर मल्ले, भाऊसाहेब मोकळे, विशालदादा कपाटे, बजाजनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चिमनराव जाधव, सचिव दिगंबर भालेराव, भाऊसाहेब मोडके साहेब, तर दत्तधाम मंदिर ट्रस्टचे मोहन नरके, शिवाजी शिंदे, ज्ञानेश्वर उगले, सुरेश शिंदे, प्रकाश सारंग, देवास विडावकर, शिवाजी गायकवाड, मोहन चोरमारे, विनोद भाऊ, आकाश भाऊ वाघमारे, रेखा देवरे, कविता मठपती, शीला उदरभरे, लता देवरे, शीला चोरमारे, अर्चना कपाटे यांच्यासह भोपे पुजारी, महानुभाव समाज, उपदेशी सदभक्त मंडळी, श्रीकृष्ण मंदिर व दत्तधाम मंदिराचे पदाधिकारी आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. एडियनसाठी वाळूज महानगर प्रतिनिधी शिवाजी पांडुरंग गायकवाड. छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने म्हाडा सोडतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी अर्ज भरण्यास 8 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली असून 1 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही सोडत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने म्हाडा सोडतीत अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी अर्ज भरण्यास दिनांक 8 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असं गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी कळवलं आहे. म्हाडाच्या 1341 सदनिका भूखंडाच्या जून 2025 प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने नक्षत्रवाडी, अंबाजोगाई, चिकलठाणा, सातारा, देवळाई येथील विविध योजनेतील अर्ज भरण्यासाठी म्हाडाने 8 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अर्जदारांना आता दिनांक 8 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा करून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जाची सोडत दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सोडत काढण्यात येणार आहे. एडियनच्या वतीने माझा एडियन गणेशा या सदराअंतर्गत सलग 4थ्या वर्षी घरगुती गणपती देखावा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यात सहभागी झालेल्या काही निवडक परिवारांनी पाठवलेले देखावे पाहूयात. बनारस सुबह बनारस भैया बना हुआ रस बार घाटों का है यह नजारा गलियों का है यह बनारस बना हुआ. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए, जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर गंगे गंगे. हो रंग भरोनी रूप हे सजले गणरायाचे आज नवे, जवळी येई जशी घडी ही उत्साहाचे उडती थवे. चराचरात तूच तू ह्या सृष्टीचा आधार तू, ठेवोनी माझा नमन तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया, देवांचा तू देव अधिपती मोरया. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
मुंबई जाम केली नाहीये, मुंबई जाम झाली आधीच ठरलेलं होतं. त्याची खबरदारी सरकार किंवा संबंधितांनी घ्यायची आवश्यकता होती, अंबादास दानवे यांचं प्रतिपादन. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र तपासणीसाठी सिल्लोड येथे आले असता सिल्लोडमध्ये किरीट सोमय्या यांना दाखवले काळे झेंडे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.